श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, आपले या चॅनलवरती स्वागत आहे. तर स्वामी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी तुम्हाला काय संदेश देतात. तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का? श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा कायम असावी हीच स्वामींचरणी प्रार्थना. बाळा, तुझे सर्व संकटे आता मी दूर करणार आहे. तुझी सर्व चिंता आता मी संपुष्टात आणणार आहे. तुझी प्रत्येक इच्छा मी स्वतः आज पूर्ण करणार आहे. माझे देवदूत तुझ्या घरी आता प्रस्थान करत आहे. आनंदाची बातमी तुझं दार आता ठोठावणार आहे. तू सज्ज राहा. जर तू सज्ज असशील तर लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, तू कोणत्या रूपात माझी पूजा अर्चना केली आहेस ती माझ्यापर्यंत आली आहे बरं का. तू मला मनाभावापासून जी काही तुला जमेल तशी आमची सेवा केली आहेस ती मला मान्य झाली आहे. देवाने ती स्वीकार केली आहे. तेव्हा आता तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन हा संदेश मी तुला देत आहे. होय बाळा, तुझ्याकडे आनंदाची बातमी लवकरच येणार आहे. ज्या बातमीची तू खूप दिवसापासून प्रतीक्षा केली आहेस ती प्रतीक्षा आता पूर्ण होण्याच्या पायरीवर आहे. या संदेशाद्वारा मी तुला मार्गदर्शन करतो, त्याच्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. देवाची इच्छा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आणि 10 जणांना शेअर करावा. देवाची इच्छा तू पूर्ण कर बाळा. देव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. देवाचे मार्गदर्शन तू स्वीकार कर. ते स्वीकार केल्याने तुझ्यातले खूप काही बदल असे होतील जे सकारात्मक पॉझिटिव्ह होतील. तुला नवीन दिशेकडे वळायला मिळेल. होय बाळा, आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो आणि तू चांगल्या दिशेला वळावे, सकारात्मक दिशेकडे वळावे याचीच आम्ही तुझ्याकडून अपेक्षा करतो. बाळा, माझी इच्छा आहे की तू एकही क्षण न गमावता हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा, कारण तू आमचा लाडका आणि प्रिय भक्त आहेस. देवाच्या, ईश्वराच्या, परमेश्वराच्या भक्तीत तू किती दंग असतोस हे आम्ही बघतो. म्हणून आज तुझ्यापर्यंत आम्ही आलो आहोत ह्या संदेशाद्वारे. तू भाग्यवान आता ठरणार आहेस. ईश्वरानेच तुला भाग्यवान ठरवण्याचे योजले आहे. तुझ्यासाठी खूप योजना कार्यान्वित होणार आहे बाळा. या संदेशाद्वारे तुला मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे तुझी प्रगती तुझ्या जीवनात खूप पुढील स्तरावर नेणार आहे. ही योजना साक्षात देवाची आहे. त्यामुळे तू देवावरती शंका घेऊ नकोस. एकटं झुरत आणि रडत बसण्यापेक्षा मला हाक मार. मी आहे ना तुझ्या पाठीशी, सदैव तुला मार्गदर्शन करायला. जर तुम्हाला विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करा. बाळा, तू पूर्णपणे माझ्यावर श्रद्धा आणि भक्ती ठेवतोस, मग घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुझ्या अंतर्मनात किती श्रद्धा आहे ते आम्ही बघतो. तू किती विश्वासाने आमचे नामस्मरण करतो, आम्हाला हाका मारतोस तेही आम्ही बघत असतो. आणि बाळा, कधी कधी काही गोष्टी अशा असतात ज्या तू कोणाला सांगू शकत नाहीस. त्यावेळेस त्या गोष्टी मला सांगून बघ. बघ तुझं मन किती हलकं होईल. होय बाळा, तुझ्या मनातील दुःख जे असेल ते आमच्याकडे मोकळे कर. तुझे सर्व दुःख, सर्व संकटे आमच्या चरणी तू सोपव. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. तेव्हा कोणतीही काळजी तू मनात आता ठेवू नकोस. तुला जे काही मागायचं आहे ते आमच्याकडे माग बरं. जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, हार मानू नकोस. कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब तुला दिसणार आहे आणि प्रत्येक संकटातून आम्ही तुला तारणार आहोत. तुझा हा विश्वास माझ्यावरती असेल तर माझ्या नावाचा तू जयघोष कर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाळा, जेव्हा जेव्हा तू मनाला स्थिर करशील तेव्हा तेव्हा तुला आमचे प्रतिबिंब दिसेल. स्थिर मनातच आमचे प्रतिबिंब तुला दिसतात. म्हणून आयुष्यात धडपड करून, खस्ता खाऊन, संघर्ष करून बरेच काही आपण मिळवतो. कधी कधी अपमानाचे प्रसंग सुद्धा येतात, पण त्यातून सावरण्याचा आशीर्वादही आम्ही तुला देत असतो. होय बाळा, जीवन हे कठीण आहे असं तुझा समज आहे. पण बाळा, नामस्मरणामुळे या जीवनात खूप काही तुला सोपे वाटेल. खूप काही असाधारण गोष्टी सुद्धा तू साध्य करू शकशील. तेव्हा नामस्मरणावर भर दे. आणि आम्ही जाणतो की तुला कधी कधी कमी वेळ असतो, पण रोजच्या कामामधूनही तू नामस्मरण चालू ठेव. आम्ही म्हणत नाही की तू फक्त पोथी पुराण किंवा माळजप हाती घेऊन बस, असं नाही.
तू जिथे आहेस तिथे तू नामस्मरण करू शकतोस. आपल्या कर्माचा विसर तू पडू देऊ नकोस. सत्कर्म तू करत राहा आणि माझ्यावरती तू विश्वास ठेव. मी तुला कधीही हारू देणार नाही, एकटे पडू देणार नाही. हा विश्वास जर तुझा माझ्यावरती असेल तर माझे माऊली, माझे स्वामी असे टाईप कर. फक्त आमचं नामस्मरण तुझ्या ओठी ठेव. तू जेव्हा जेव्हा नामस्मरण मनापासून करशील तेव्हा तेव्हा तुझ्या अडचणी तुला दूर होताना दिसतील. देवांचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुझ्यावर आहे. तू कोणतीही चिंता करू नकोस. कर्म करायला तू विसरू नकोस. माझ्यावर तू विश्वास करतोस ना, तर मग मी तुला कधीही एकटं सोडणार नाही, हे तू लक्षात घे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा. तुला सांभाळण्यासाठीच मी तुझ्या सोबत आहे. तू आमच्यावर विश्वास करावा की जे होतं ते तुझ्या चांगल्यासाठीच होतं. पहिलं दार बंद केल्याशिवाय मी दुसरं दार उघडं करत नाही बाळा. त्यामुळे पहिलं दार बंद झालं तर तू हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. त्याच्यापेक्षा सुंदर आणि चांगले तुझ्या योग्य दिशेने तुला नेणारे दार उघडले जातील. तुझ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक वळणावरती आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी, अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप कर. आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला तू विसरू नकोस. बाळा, हा महिना तुझ्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. त्यात तुझ्यासाठी आनंदाची बातमी असेल. त्यासाठी तू खूप भरपूर प्रमाणात यश, पैसा, आनंद स्वीकारही तू आता करणार आहेस. कारण साक्षात आमचे आशीर्वाद आता तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा तूही त्या सुखांच्या दरवाजाकडे वळावे आणि त्यांचे स्वागत तू आनंदाने करावे, हीच माझी इच्छा आहे. तुझ्याकडे हा दैवी संदेश आला आहे तेव्हा तू हा संदेश पूर्ण ऐक आणि ईश्वर परमेश्वर तुला जे ज्ञानाचे मार्गदर्शन देत आहे त्यावर तू चालत आहेस, ही ईश्वराची इच्छा आहे. आणि ईश्वर प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो. फक्त आपला विश्वास आपल्या ईश्वरावरती हवा. बाळा, तू ज्या कामानिमित्त कुठे बाहेरगावी तुला जावे लागते त्यासाठी तू तयारी ठेव. तुझी प्रगती, तुझा उत्साह बघून ईश्वर तुझ्याकडे खूप काही संधी पाठवत आहेत. तेव्हा त्या संधीचा उपयोग तू कर. जीवनात तू परिपूर्ण होणार आहेस. संधीचे सोने करून घे. ईश्वर तुला असहाय्य आशीर्वाद पाठवत आहे. बाळा, तू जेव्हा जेव्हा आम्हाला भक्तिभावाने हाका मारतोस, तुझ्या संघर्षाचे दिवस आठव. तू आमच्याकडे प्रार्थना करतोस, देवा माझ्याकडे विपुलता केव्हा येईल, माझे घर सुखाने केव्हा भरेल. तर आता तुझ्या आयुष्यात सर्व चांगलंच चांगलं होणार आहे. कारण मी स्वतः तुझ्या आयुष्यात आता येत आहे. माझे देवदूत तुझ्या दिशेने आशीर्वाद घेऊन येत आहे बाळा. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. आणि विश्वास असल्यास ह्या संदेशाला तू लाईक करून व्हिडिओला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू 10 जणांना शेअर कर. सुखी राहा बाळा, आनंदी राहा.